बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अखेर काँग्रेसनं उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. काँग्रेसनं आकाश मोरे यांना बारामतीच्या निवडणूक रिंगणात उतरवलंय. आकाश मोरेंच्या माध्यमातून काँग्रेसनं धनगर कार्ड आणल्याचं बोललं जात आहे. थेट दिल्लीतूनच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सध्या तरी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली आहे, तर मवियाच्या ठाकरे सेनेनं आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार दिला नाहीये. त्यामुळे बारामतीची ही लढत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी होणार आहे. पण ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसनं एक अट ठेवल्याचं समोर आलंय. कोणती आहे ती अट आणि कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे, पाहूया. दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीत पोटनिवडणूक होतीये. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसनं आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे आकाश मोरे यांनी याआधीही बारामतीत निवडणूक लढवली होती, तीही अजित पवारांविरोधातच. तेव्हा काय झालं होतं ते पाहण्याआधी पाहूया आकाश मोरे कोण आहेत. आकाश मोरे हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. ते पेशानं वकील आहेत. आकाश यांचं शिक्षण BA LLB पर्यंत झालंय. विशेष म्हणजे आकाश मोरे यांचे वडीलही वकील होते. आकाश मोरे यांचे वडील ॲडव्होकेट विजय मोरे हे माजी आमदार होते. त्यांनी विधान परिषदेत काम केलंय. वडिलांचा वकिलीचा वारसा आकाश मोरे यांनी घेतला, तसा त्यांनी त्यांचा राजकीय वारसाही पुढे चालवलाय. आकाश मोरे राजकीय जीवनासोबतच सामाजिक कार्यातही अग्रेसर राहिलेत. बारामतीमध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ते स्वतः एक वसतिगृह चालवतात, जेणेकरून आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये. शिक्षणाची गंगा तळागाळातल्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाश मोरे प्रयत्नशील आहेत. आकाश मोरे यांनी मूळ गावी भटक्या विमुक्त समाजातल्या मुलांसाठी तब्बल 400 विद्यार्थ्यांची निवासी आश्रमशाळा सुरू केली आहे. गेल्या 2 दशकांपासून शिक्षण क्षेत्रात ते उपेक्षितांसाठी झटतायत. आकाश मोरे हे काँग्रेसच्या विचारांचा वारसा घेऊन राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी 2014 सालीही बारामतीत विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळीही ते काँग्रेसचे उमेदवार होते, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 2014च्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी बारामतीत उमेदवार उभे केले होते. त्यात अजित पवार विजयी झाले होते. या निवडणुकीत आकाश मोरे यांना 4013 मतं मिळाली होती. शिवसेनेच्या राजेंद्र काळे यांना 4086, तर भाजपच्या बाळासाहेब गवाडे यांना 60,797 मतं मिळाली होती. तर अजित पवार यांना 1,50,588 मतं मिळाली होती. आता दिवंगत नेते अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामतीत पोटनिवडणूक होतीये. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी सहानुभूती आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनं उमेदवार देऊन निवडणुकीत रंगत आणली आहे. दरम्यान राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत एक नवं वळण आलंय. काँग्रेसनं उमेदवारी मागे घेण्यासाठी महायुती सरकारसमोर एक अट ठेवली आहे. राज्य सरकारनं जर दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल केला तरच मी माझी उमेदवारी मागे घेण्याचा पुनर्विचार करेन, अशी घोषणा काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट आकाश मोरे यांनी केली आहे. त्यांनी म्हटलंय, आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि भाजपच्या विचारधारेविरोधात ही लढाई लढतोय. अजित पवार यांचा झालेला अपघात ही केवळ एक घटना नसून त्यामागं सत्य काय आहे त्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सरकारनं अद्याप या प्रकरणी ठोस कारवाई केली नाहीये. जर सरकार या घटनेवर महाराष्ट्रात गुन्हा नोंदवून तपास करणार असेल तर आम्ही निवडणुकीतून माघार घेण्याबाबत पुनर्विचार करू, असं आकाश मोरे यांनी सांगितलं. ते असंही म्हणाले की राज्याचा अत्यंत कर्तबगार माणूस गेला आणि त्यांच्याबाबत काहीच घडत नाहीये. जर महाराष्ट्रात FIR दाखल केला गेला तर आम्ही माझ्या उमेदवारीचा पुनर्विचार करू, तसं प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांना मी सांगितलंय, तेव्हा त्यांनीही मला तसंच सांगितलं, असंही आकाश मोरे म्हणाले. दरम्यान बारामतीच्या या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे, तर 4 मे रोजी निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल. पण काँग्रेसच्या या अटीबाबत महायुतीकडून काय स्पष्टीकरण येतं ते पाहावं लागेल. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.